पूर्ण स्पर्धा आणि किंग मेकर चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 2 मध्ये ही स्पर्धा पोहोचले. पहिल्या रात्रीमध्ये हा सर्व सोहळा आपण पाहत आहात आणि येथून हा तिसरा सामना आपल्या भेटीस. चांगला बॉल येथे मात्र नक्कीच यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू, त्याच्यावरती दिशा नाहीये, पंच सांगतायत व्हाईट बॉलचा इशारा आणि येथून नक्कीच एक रन पूर्ण देखील केली आहे. व्हाईट +1 2 रन मिळाल्यात या बॉलवरती. या 2 रनने टीमची धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 3 वर जाऊन पोहोचले. पहिल्या इनिंगचा खेळ त्यामध्ये गोलंदाज नक्कीच चांगली गोलंदाजी करत होता, अचूक टप्प्यावरती होता, परंतु यावेळेला थोडीशी चूक झाली आहे. त्यामध्ये एक्स्ट्रा आणि नक्कीच एक पळून रन काढले, अशा 2 रन मिळाल्यात. 3 रन आल्यात. पहिला षटक इथे चालू आहे आणि या पहिल्या षटकामध्ये एक बॉल फेकलाय, एक बॉल वरती 3 रन आल्यात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु येथे पंचांकडे अपील केली आहे. लेग बिफोर विकेटची अपील येथे फेटाळली आहे. जरूर प्रयत्न होता. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या या षटकामध्ये 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. एक काउ कव्हर, दुसरा मिड विकेट, असे 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर. आणि दुसऱ्या बाजूला पण पाहिलं गेलं तर नक्कीच कमी खर्ची गोलंदाजी या मैदानावरती पाहायला मिळते. सचिन ढवळे प्रहार पुणे हा संघ फिल्डिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली बॉलिंग. नेक्स्ट बॉल उडवलाय बॉल, आता बॉल हवेत. फिल्डर चेंडूच्या खाली, अगदी त्याचा बॉल हातात गेला. विकेट गमावली आहे राठोड 11 टीमने. बॅटर आता परतेल तंबूच्या आश्रयाला. सचिन बॅक टू द पॅव्हलियन. पहिली 3 वरती राठोड 11 टीमची टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय कॅप्टनने आणि तिथून विकेट इथे गमावले. पॉवर प्लेचं पहिलं षटक अजय चांगली गोलंदाजी करतोय. या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी, विकेट त्याने मिळवली आहे. फटका चांगला होता, डीप मध्ये ट्रॅव्हल करू शकला नाहीये बॉल आणि त्यामुळे चांगला झेल तिथे पाहायला मिळाला काउ कव्हर मिड विकेट वरती. आणि पुन्हा एकदा आपण पाहिलं गेलं तर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. काउकोवर मिड विकेट 38 सर्कलच्या बाहेर आणि दुसऱ्या बाजूला नवीन आलेला बॅटर आता स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळेल. मंजू नवीन आलेला बॅटर स्ट्रायकिंग एंड वरती आहे, तर दुसऱ्या बाजूला अजयची चांगली गोलंदाजी मैदानात कायम. फुलर लेन बॉल समोर खेळला, आता त्याला ऑन ड्राईव्ह केलाय. फिल्डर आहे तैनात, फिल्डिंग करेल, थ्रो करेल, तोपर्यंत सिंगल मिळाले. सिंगल वरती समाधान. मोठा फटका अजूनही दिसत नाहीये या ओव्हरमध्ये. पॉवर प्लेचं पहिले षटक इथूनही आपण पाहिलं गेलं तर बॅटिंग थोडीशी शांत होते मैदानात. फलंदाजीला सहकार्य करत नाहीये चेंडू आणि नक्कीच हा ट्रॅव्हल करणं थोडंसं कठीण जातंय बॅटरना. यावेळेला बॉल हवेत आहे आणि पकडले कॅच आणि अजून एक विकेट गमवेल राठोड 11 संघ. फलंदाज रवी आता परतेल तंबूच्या आश्रयाला. तो बाद होतोय. रवी बॅक. पहिले षटक आणि या पहिल्या षटकामध्ये विकेट गमावल्यात 2. राठोड 11 संघ थोडासा आता संकटामध्ये आलाय. येथून पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट गमावल्यात आणि रन देखील आले नाही आहेत आणि त्यामुळे कुठे ना कुठे आता चिंतेचं वातावरण राठोड 11 डगआउट मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. परंतु ती चिंता दूर करण्यासाठी या 2 बॅटरला चांगली इनिंग, चांगली पार्टनरशिप बिल्ड करावी लागणार आहे. दुसऱ्या बाजूला अजयचं कौतुक करावं लागेल, चांगली गोलंदाजी करतोय. एक बॉल आता शिल्लक असेल पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरचा. फुलर लेन बॉल, फाईन लेगला बॉल चाललाय. फिल्डर आहे तैनात, तेथे 38 मध्ये फिल्डिंग करेल, तोपर्यंत रन मिळेल. एक सिंगल आली आहे. अखेरच्या बॉलवरती पहिलं षटक इथे संपुष्टात आलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते ती राठोड 11 टीमची 5 वरती 2.
नवीन गोलंदाज मैदानामध्ये सुदर्शन केदार गोलंदाजी करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला पहिल्या ओव्हरमध्ये विकेट गमावल्यात 2, रन आल्यात 5. शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील, पंचांचं बोट आकाशाकडे, बॅटची एज, विकेट किपरच्या हातामध्ये बॉल आणि येथून मात्र हा गडी बाद होईल. अजून एक धक्का बसतोय, तिसरा धक्का टीमला राठोड 11 संघात. आता संकटामध्ये आले. राठोड 11 हा संघ टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या मॅच मध्ये विकेट फार गमावलेत. नक्कीच या देखील षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सुदर्शन केदार गोलंदाजी करतोय, चांगली गोलंदाजी, विकेट त्याने मिळवली आहे. सुदर्शन केदार ओव्हर द विकेट. यावेळेला फटका, फ्लाय स्लिप मध्ये फिल्डर तैनात, तोपर्यंत येथे रन मिळणार नाहीये. चांगली गोलंदाजी मैदानावरती सुदर्शन केदारची पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला आपण पाहिले गेले तर हा संघ सचिन ढवळे प्रहार पुणे संघ नक्की चांगली संघ बांधणी केली आहे. पहिली 2 षटक आपण पाहिली आहे. फलंदाजांना जकडवून ठेवलंय या पहिल्या 2 षटकांमध्ये. त्रिमूर्ती स्ट्रायकिंग एंड वरती बॅकफुटला येऊन कट करायचं होतं बॉलला, परंतु पुन्हा एकदा संपर्क होत नाहीये. चांगली बॉलिंग मैदानावरती, पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर डॉट बॉल, पुन्हा एकदा डॉट बॉल. सुदर्शन केदार चांगली गोलंदाजी करतोय मैदानात. पहिले 3 चेंडू निर्धाव फेकलेत आणि पुन्हा एकदा या स्पर्धेत अशीच गोलंदाजी होईल का, जी गोलंदाजी पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिली होती. आता पाहूया, बॉलर तयार. सुदर्शन केदार पहिले 3 बॉल डॉट बॉल. चौथा बॉल येथे पंच सांगतात हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन आता मिळेल. 1 रन आले या बॉलवरती. 1 रनने टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती पुढे पोहोचेल. धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळते ती 6 धावांवरती. बॅटिंग करणारी टीम राठोड 11 कुठे ना कुठे या देखील षटकामध्ये थोडेसे शांत बॅटर मैदानावरती पाहायला मिळतात. आक्रमण करावं लागेल. येथून तुम्हाला रन बनवायचे असतील, गोलंदाजांवरती तुटून पडावं लागेल. चांगला बॉल आहे आता, अगदी जकडवून ठेवलंय. एक वाईट बॉल सोडला तर काय गोलंदाजी केली या खेळाडूने सुदर्शन केदार. आणि या मैदानावरती गोलंदाज हाबी ठरतायत हे दिसलंय पहिल्या काही सामन्यांमध्ये आणि या देखील सामन्यामध्ये पुन्हा एकदा तसंच चित्र मैदानात. गोलंदाजी चांगली होतीये आणि आता डॉट बॉल.
चांगली बॉलिंग सुदर्शन केदारची, दुसऱ्या बाजूला जखडून ठेवले फलंदाज, पुढे सरसावून जाऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाज आहे चालाक, त्याच्याकडे क्षमता दमदार सुदर्शन केदार. अप्रतिम गोलंदाजी मैदानात करत असताना 4 बॉल फेकलेत, त्यामध्ये एक व्हाईट बॉल जरूर फेकला, 1 रन तेथे खर्च झाले, परंतु 1 विकेट आणि फक्त 1 रन आतापर्यंत त्याने खर्च केले सुदर्शन केदारने. दुसऱ्या बाजूला आपण पाहिले गेलं तर राठोड 11 फक्त आणि फक्त 6 वरती खेळतोय. बॅकफुट लावून पंच केलाय, आता पॉइंटच्या बाजूने फिल्डर होता परंतु त्याला चकवत बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. 4. ती 10 धावा, 10 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला 2 षटक संपलेत, 5च्या सरासरीने रन बनवताना आपल्याला पाहायला मिळतोय राठोड 11 संघ. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी माते, आता गोलंदाज झालाय अजय, गोलंदाजी करण्यासाठी वैयक्तिक दुसऱ्या ओव्हर मध्ये. यावेळेला हा बॉल सोडलाय परंतु आहे डॉट बॉल. फलंदाज करतायत काय आता प्रश्न पडलाय टीमला. मंजू स्ट्रायकिंग एंड वरती आहे, दुसऱ्या बाजूला त्रिमूर्ती नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपण त्याला पाहाल. दोन्ही बॅटर त्यांच्या माध्यमातून रन आले नाहीये. त्रिमूर्तीचा एक चौकार आपण पाहिला परंतु तो देखील शांत आहे. डान्सिंग डाऊन द विकेट, समोर फिल्डर आहे लॉंग ऑनला, बॉल त्याच्यापर्यंत पोहोचेल. फेकी होते तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगलच मिळेल. फलंदाजीतून आपण पाहिले गेले तर कुठे ना कुठे रन बनत नाही आहेत. आता चिंतेचं वातावरण आलंय. नक्कीच चांगली गोलंदाजी होते, समोर गोलंदाज चांगले आहेत, त्यांच्या विरुद्ध तुम्हाला रन तर बनवायचे आहेत. इतकी मोठी स्पर्धा आहे, तुम्ही एवढ्या लांबवरून आलायत आणि या स्पर्धेमध्ये येथून शांत राहून चालणार नाहीये. आक्रमण तर केलं, डीप मध्ये फिल्डर होता आणि चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. विकेट येते, अजून एक धक्का बसतोय. त्रिमूर्ती आता परतेल डगआउटच्या दिशेने. इथून विकेट गमावल्यात फार. बॅटिंग करणारी टीम आता संकटामध्ये आली आहे आणि प्रेक्षकांची देखील गर्दी आता हळूहळू या मैदानावरती वाढली आहे. त्या सर्व प्रेक्षक वर्गाचं पुन्हा एकदा या सहर्ष स्वागत असेल स्पर्धेमध्ये. किरणोदय युवा प्रतिष्ठान पाली आयोजित भव्य किंग मेकर चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा थरार. यॉर्कर बॉल आणि आता बॅटर पुन्हा एकदा बीट होतोय. नवीन आलेला बॅटर संजू स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल आणि दुसऱ्या बाजूला अजय चांगली गोलंदाजी करतोय. वैयक्तिक दुसऱ्या ओव्हर मध्ये देखील फलंदाजांना जखडवून ठेवलंय आणि नक्कीच त्यांच्या माध्यमातून रन देखील येत नाहीयेत. अजय तयार, स्लोवर बन, गती कमी केली गेली या बॉल वरती आणि त्यानंतर बॅटर पुन्हा एकदा फसलाय. पंचांचा इशारा डॉट बॉलचा आणि हे षटक जर आपण पाहिलं गेलं तर नक्कीच अप्रतिम पाहायला मिळतंय. अजय यांच्या माध्यमातून झालेली गोलंदाजी, कमी खर्चिक गोलंदाजी मैदानावरती. एक बॉल आता शिल्लक असेल. तिसऱ्या षटकामधील रन आलेत 11. दांडी गोल, यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्यात, फर्निचर डिस्ट्रॉयड आणि बॅटर होईल बाद. संजू बॅक टू द पॅव्हिलियन.
विकेट गमावले आहेत फार आणि इथून आता नवीन गोलंदाजी करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल. बाळा गोलंदाजी करण्यासाठी बाळा क्षीरसागर गोलंदाजी करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट बॉल होता, पंच सांगताय दिशा देखील नाही या बॉल वरती. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल स्कोर मध्ये इथे ऍड केली जाईल. एक्स्ट्राने टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती पोहोचली ती आतापर्यंत 12 धावांवरती. चौथं षटक, या चौथ्या षटकाला सुरुवात झाली आहे. बाळा गोलंदाजी करतोय. यावेळेला पुन्हा एकदा दिशा नाहीये. रन आपण पाहिले गेले तर बॅटिंग मध्ये निघत नाहीयेत, फलंदाज कुठे ना कुठे कमी पडतायत आणि अशा परिस्थितीमध्ये हा गोलंदाज थोडासा अतिरिक्त चेंडू फेकताना पाहायला मिळतोय. आणि ज्या अतिरिक्त धाबा खर्च होत आहेत येथून जर येणाऱ्या ओव्हरमध्ये या ओव्हरमध्ये मोठे फटके आले तर नक्कीच कमबॅक बॅटिंग करणाऱ्या टीमचं होऊ शकतं. परंतु पाहिलं गेलं तर कृष्णा आणि मंजू ही जोडी मैदानावरती आहे आणि त्यांच्या माध्यमातून नक्कीच रन काही येत नाहीयेत. यावेळेला बॅटर अगदी मधोमध आला होता, परंतु येथे पंचांचा इशारा पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा. सलग 3 बॉल येथे व्हाईट फेकलेत. थोडीशी चुकीची गोलंदाजी मैदानावरती आपण पाहिली गेली तर पाहायला मिळते. बाळा यांच्याकडून हे कमबॅक करावं लागेल. एक्स्ट्रा रन ज्या खर्च होत आहेत, अजूनही एकही बॉल येथे फेकला नाहीये आणि याच दरम्यान 3 चेंडू तुम्ही वाईट फेकलेत. 3 एक्स्ट्रा रन समोरच्या संघाला तुम्ही देऊन मोकळे झालेत आणि येणारा षटक असेल त्यामध्ये जर आता इथून बॅटरनी प्रहार केला तर हे महागडं षटक ठरू शकतं. फलंदाजांना थांबवायचंय आणि ज्या एक्स्ट्रा येत आहेत त्याला देखील थांबवायचंय. सलग 3 बॉल वाईड गोलंदाज बाळा यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतील. मंजू स्ट्रायकिंग एंड वरती, कृष्णा नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. हे 2 बॅटर मैदानावरती. विकेट गमावलेत 5 राठोड 11 या टीमने. आता हा चांगला बॉल आहे, आता डॉट बॉल येईल. बॅटर आपण पाहिलं गेलं तर व्हाईट बॉल वरती देखील फटका सजवण्याचा प्रयत्न करत होते, तेथे देखील बीट झाले आणि आता हा चांगला बॉल होता त्याला देखील बीट होत आहेत. बॅटर थोडेसे शांत मैदानावरती. मंजू आता स्ट्रायकिंग एंड वरती असताना तो देखील बीट झालाय. पुढे सरसावून जाऊन खेळण्याचा प्रयत्न, फटका व्यवस्थित बॅट वरती येत नाहीये आणि येथे पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळतोय. गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल, नक्कीच खूप चांगली गोलंदाजी केली. राठोड 11 संघ मैदानावरती आला. नक्कीच पहिल्या सामन्यामध्ये कुठे ना कुठे तेथे देखील चूक झाली आणि आता देखील तशाच चुका करताना पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल पुन्हा आता गोलंदाजाचा. एक्स्ट्रा रन खर्च करतोय, बॅटने इथे रन येत नाहीये. तुम्ही ज्या एक्स्ट्रा देताय त्यामुळे टार्गेट देखील मोठं होतंय. हो, भलं मोठं टार्गेट निर्माण झालं नाहीये, परंतु जे टार्गेट झालंय तेथून देखील हा क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय घडेल सांगू शकत नाहीये. फुलर लेंथ बॉल आता मिस केलाय मंजूने. मंजू आपण पाहिलं गेलं तर 6 बॉल त्याने फेस केलेत, त्यामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा बनवल्यात. दुसऱ्या बाजूला कृष्णाला स्ट्राईक मिळाली नाहीये. 3 बॉल आता शिल्लक असतील. शॉर्ट बॉल होता, त्याला आता चांगल्या धाटणीचा फटका पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला फिल्डिंग देखील चांगली होती. विकेट किपिंग एंडला थ्रो आलाय, परंतु थोडासा उशिराने. फेकिंग चांगली होती. 2 रन ते कंप्लीट केले जातील या बॉलवरती. आता 2 रन आलेत. या 2 रनने टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल ती 17 धावा. धावफलकावरती 4थं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या कमी आहे, परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहिले गेले तर याचंच कारण गोलंदाजी चांगली आहे. आता या ओव्हरमध्ये एक्स्ट्रा रन जरूर खर्च केले आहेत, परंतु फलंदाज देखील त्या एक्स्ट्राचा उपयोग नाही करत आहेत. मोठे फटके येत नाहीयेत. हा, मोठे फटके नाही आले तरी प्रत्येक बॉल वरती रन येणं गरजेचं होतं, ते देखील दिसलं नाही. आता देखील प्रयत्न झाला की समोर फटका सजवायचा आहे. बॅटच्या रडार मध्ये बॉल काही येत नाहीये. आता डॉट बॉल पाहायला मिळतोय. गोलंदाज सरस ठरतायत या मैदानावरती. हा चांगला फटका, बॉल हवेत, फिल्डर पोहोचलाय, परंतु अखेरच्या क्षणाला त्याच्यापासून थोडासा बॉल दूर राहिला आणि सिंगल येथे पूर्ण होतीये. सिंगल आली या बॉल वरती आणि षटक संपुष्टात आलंय. 4 ओव्हर संपल्यात आणि या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते ती आतापर्यंत 18 धावा. अखेरचं षटक पहिल्या इनिंगच्या खेळाचं गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन
सचिन भोसले आता गोलंदाजी करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल अखेरच्या या ओव्हरमध्ये. पहिला बॉल तोच प्रयत्न राहतोय फलंदाजाचा. मंजू आपण पाहिलं गेलं तर प्रत्येक बॉल वरती असाच फटका त्यांना सजवायचा आहे, समोरच्या दिशेला त्यांना चेंडू डोलवायचा आहे, परंतु असफल ठरलेत. मागच्या आपण पाहिले गेले तर 10 बॉल त्यांनी आतापर्यंत फेस केलेत, 5 रन बनवू शकलेत जरूर, परंतु हे रन थोडेसे कमी आहेत कारण समोरचा संघ ताकदीचा आहे. अगदी आपण पाहिले गेलं तर स्टेप आउट करून पुढे येतात, 1-2 पाऊल टाकून पुढे येतात जरूर, परंतु त्यांच्या बॅटमधून या मॅच मध्ये रन आले नाहीयेत. सिंगल आली या बॉलवरती, सिंगलने टीमची धाव संख्या पोहोचले स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 19 धावांवर. सचिन भोसले गोलंदाजी करण्यासाठी या अखेरच्या षटकामध्ये पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहत आहात. बॅटिंग करत असताना राठोड 11 थोडीशी शांत बॅटिंग करतायत मैदानात. शॉर्ट बॉल पंच सांगते दिशा देखील नाहीये, व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये एक एक्स्ट्रा रन येईल. एक्स्ट्राच्या स्वरूपात टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती पोहोचेल ती आतापर्यंत 20 धावांवरती. 20 धावा धावफलकावरती फार कमी आहेत. 5 षटकांचा हा सामना, त्यामधील अंतिम षटक 5वं षटक पहिल्या इनिंगच्या खेळाचं चालू आहे. टार्गेट थोडंसं कमी बनेल. आता उडवलाय बॉल, फिल्डर आहे काउक कव्हरला, 1 बाउन्स बॉल. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते तिथे. फटक्यामध्ये ताकद थोडीशी कमी होती, क्षेत्ररक्षण चांगलं झालं तोपर्यंत नक्कीच 2 रन मिळालेत. ताकद थोडीशी कमी पडते फटक्यामध्ये आणि इथून नक्कीच ताकद लावावी लागेल बॅटरला मोठं टार्गेट बनवण्यासाठी. 22 आलेत, 3 बॉल अजूनही शिल्लक असतील, 3 मोठे फटके आले तर होईल थोडंसं कमबॅक. यॉर्कर बॉल, चांगला बॉल होता, त्याला खोदून काढले. फिल्डर आहे तैनात, क्षेत्ररक्षण चांगलं करतोय, चांगला थ्रो. त्यामध्ये फक्त आणि फक्त आता सिंगल खर्च झाली आहे, रन येत नाहीयेत. आणि आता 5व्या षटकात देखील सचिन भोसलेने चांगली गोलंदाजी केली आहे मैदानात. 4 बॉल फेकलेत, आता 1-2 बॉल शिल्लक असतील या षटकामधील. 23 झाले, 23 वरती 5, राठोड 11. यॉर्कर बॉल आता खोदून काढले, या बॉलला धावत असताना बॅट देखील निसटले हातातून, परंतु 2 रन त्या पूर्ण केलेत. 2 रन आलेत या बॉलवरती. या 2 रनने धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल ते आतापर्यंत आलेत 25 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 1 बॉल शिल्लक असेल अजूनही या षटकामधील पहिल्या इनिंगच्या खेळाचा. आणि इथून धावा ज्या कमी आल्यात कुठे ना कुठे दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं गेलं तर याच धावा लवकरात लवकर बनवण्याचा प्रयत्न करतील. व्हाईट बॉल आहे, अखेरचा बॉल होता, तेथे 1 रन एक्स्ट्रा अजून दिले समोरच्या टीमला. इथून धावसंख्या पोहोचेल 26 धावांवरती. पहिल्या इनिंगचा खेळ, त्यामध्ये राठोड 11 थोडेसे कमी पडलेत या मॅच मध्ये मी म्हणेन, कारण बॅटिंग झाली नाहीये, विकेट फार गमावलेत आणि इथून फक्त आणि फक्त 26 धावा आल्यात. अखेरचा बॉल, त्यावरती समोर खेळलेला फटका, फिल्डर आहे तैनात, झेल ड्रॉप, कॅच सुटली आहे. इथून झेल सुटला आणि त्यानंतर 2 रन देखील कंप्लीट झाल्या. 2 रन आल्यात अखेरच्या बॉलवरती. पहिल्या इनिंगचा खेळ ते संपलाय आणि पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये बॅटिंग करत असताना राठोड 11 टीमच्या माध्यमातून रन बनवण्यात आलेत 28 धावा आणि 29 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सचिन ढवळे प्रहार पुणे या संघासमोर आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड इनिंगचा खेळ नक्कीच आपण पाहणार आहोत, त्यामध्ये बॅटिंग येथे करताना पाहायला मिळतील सचिन ढवळे प्रहार पुणे संघ. दुसऱ्या बाजूला गोलंदाजीत आता राठोड 11 ज्यांनी बॅटिंग थोडीशी नक्कीच कमी केली आहे, रन फार कमी बनवले आहेत. ते रन रोखले जातील का गोलंदाजीतून राठोड 11 या टीमच्या माध्यमातून हे पाहूया. तोपर्यंत एक डीजेच्या माध्यमातून समोर संगीत ऐकूया आणि त्याचबरोबर कॉमेंट्री बॉक्स मध्ये ते चेंजेस होतील. सेकंड इनिंगच्या खेळामध्ये आपण ऐकूया रत्नागिरीतील सुमधुर आवाज सरदार शेख यांच्याकडे बघूया. ओव्हर टू सरदार सर.
आणि या ट्रॉफीचं हे दुसरं वर्ष आहे. गेली 3 वर्ष पाली प्रीमियर लीग या स्पर्धेच्या माध्यमातून या किरणोदय युवा प्रतिष्ठानने सुरुवात केली आणि ती करत असताना गेल्या वर्षीपासून किंग मेकर चॅम्पियन्स ट्रॉफी आपण चालू केलेली आहे आणि ते करत असताना अतिशय चांगलं सहकार्य आम्हाला या क्रीडा रसिकांकडून मिळतंय आणि तेवढंच चांगलं सहकार्य आम्हाला प्रायोजकांकडून मिळतंय. त्याबद्दल सर्व प्रायोजकांना मी धन्यवाद देतो आणि पुढच्या वर्षीची किंग मेकर चॅम्पियन्स ट्रॉफी ही आजच आम्ही डिक्लेअर करतोय आणि त्याची तारीख असेल 7 आणि 8 जानेवारी या 3 दिवसांमधील 2026 ची ट्रॉफी ही जानेवारी 6, 7 आणि 8 तारखेला खेळवली जाईल आणि त्याला लागूनच प्रीमियर लीग होईल. धन्यवाद. सरदार शेख. थैंक यू सो मच सर. तो 2026 में आपने सुना किंग मेकर चैंपियंस ट्रॉफी की डेट क्या है. तो इसके बाद होने वाला मैच किरणोदय बनाम मुन्ना 11, दोनों टीमों के कैप्टन प्लेइंग 11 की लिस्ट हम तक दे दें ताकि इसके बाद टॉस होगा और आपका मुकाबला खेला जाएगा. राठौड़ 11 टीम ने पहले बल्लेबाजी करते हुए रन जोड़े हैं. इस रनों का टारगेट यहां पर सेट किया है. सचिन डबले प्रहार पुणे टीम की ओर से पहली गेंद थी. कैच ड्रॉप यहां पर होता हुआ गेंद को रोकना जरूर चाहेंगे और रोकने में कामयाब हुए हैं. तो पहली गेंद पर इस समय जो है दोनों का स्ट्रोक यहां पर खेला गया है. हालांकि छोटा सा लक्ष्य है लेकिन फिर भी राठौड़ 11 उसको डिफेंड करने की कोशिश जरूर करेंगे. हल्का सा अपील यहां पर किया गया है और कोई असर नहीं. अंपायर विश्वनाथ जी लिंगायत सर इनके ऊपर डॉट गेंद आती हुई. बहुत ही अच्छी गेंद थी सचिन की, बाहर की तरफ निकल रही थी, थोड़ी सी नीचे रही. बल्लेबाज को दिक्कतें जरूर हुई गेंद को खेलने में. डॉट गेंद आती हुई सचिन की पहले ओवर की तीसरी गेंद. इस बार जरूर कमर से काफी ऊपर गेंद थी. इशारा जरूर आएगा. स्क्वेयर अंपायर की ओर से नो का इशारा आया है. जी हाँ, दौड़कर 1 रन पूरा किया है. कुल मिलाकर 2 रन जुड़ेंगे. ये फ्री हिट भी गेंद रहेगी. जी हाँ, इस फ्री हिट का यहां पर सही इस्तेमाल करना चाहेंगे. पता है इस फ्री हिट की गेंद आपको पावर प्ले में मिली है तो अब पावर बल्लेबाज को निकालनी होगी. इस बार फ्री हिट है इसलिए रिलैक्स जरूर बल्लेबाज रहेंगे. 1 रन आसानी के साथ यहां पर जोड़ लिया है. इस 1 रन से स्कोर कार्ड आगे बढ़ेगा दोस्तों. 5 रन बिना विकेट के नुकसान पर. छोटा सा लक्ष्य जरूर है. इसको पार करने के लिए थोड़ा सा इंतजार तो करना पड़ेगा बल्लेबाज को. इतना आसानी के साथ ये टोटल चेस होने वाला है नहीं क्योंकि राठौड़ 11 के पास भी काफी अच्छे गेंदबाज मौजूद है. अच्छी गेंद थी, बहुत ही अच्छा स्ट्रोक खेला है. बैकवर्ड पॉइंट पर गेंद को फील्ड किया है. 1 रन आसानी के साथ मुकम्मल करेंगे. रन संख्या बढ़ेगी 6 रन. हालांकि पावर प्ले में जो रन बनने चाहिए वो रन नहीं बने हैं और ये किंग मेकर चैंपियंस ट्रॉफी का आज का पहला दिन और पहले दिन का तीसरा मुकाबला चल रहा है. अक्रॉस खेलने का प्रयास था. सीधा विकेट कीपर के दस्तानों में गेंद जाएगी. डॉट गेंद आएगी. अच्छी गेंदबाजी ऑफ साइड दी. ऑफ स्टंप पर गेंदबाजी चल रही है सचिन की. अब तक 6 रन खर्च किए हैं. कोई लंबा स्ट्रोक अब तक आया नहीं है. ये छोटा सा टोटल है और इसको पूरा करने में दिक्कतें हो रही है. इस बार ओवर पिच गेंद थी. डीप में खिलाड़ी तैनात. 1 रन जरूर मिलेगा. कोई दिक्कतें है नहीं यहाँ पर फील्डिंग करने में. तो 1 रन जरूर जुड़ता हुआ स्कोर कार्ड में. 7 रन बनेंगे इस 1 रन के साथ. अच्छी गेंदबाजी यहां पर देखने को मिली. पावर प्ले के ओवर में सचिन ने की तो जरूर जकड़ कर रखा है बल्लेबाज को.
कोई मौका नहीं दिया, कोई शॉर्ट पिच गेंद नहीं की, ऑफ साइड दी ऑफ स्टंप पर गेंद रखी और बल्लेबाज जो है अक्रॉस खेलने की कोशिश कर रहे थे। कृष्णा आए हैं गेंदबाजी के लिए, पावर प्ले की दूसरी ओवर की पहली गेंद करेंगे। नीचे रहती गेंद अक्रॉस खेलने का प्रयास जरूर किया था और एक रन जरूर 22 के रूप में मिलेगा। जी हाँ, जिसे तैसे रन बन रहे, इससे एक रन से रन संख्या आगे बढ़ेगी 8 रन। कोई एक्स्ट्रा गेंद नहीं करना चाहेंगे गेंदबाज कृष्णा है, अराउंड द विकेट से गेंदबाजी कर रहे हैं। देखना होगा आने वाली गेंदें किस तरीके से करते हैं, काबिलियत है इस गेंदबाज के पास। रिवर्स अटेम्प्ट करने का प्रयास जरूर, अच्छी कोशिश थी लेकिन नाकामयाब रही। देखिए लो टोटल वाला मैच जरूर है लेकिन ऐसे मुकाबले आहिस्ता आहिस्ता आखिरी गेंद तक जाते हुए नजर आते हैं और बल्लेबाजी थोड़ा सा रिलैक्स होकर कर रहे हैं अमित और सचिन, और कृष्णा अच्छी गेंदबाजी करते हुए। रिवर्स अटेम्प्ट करने का फिर से एक बार प्रयास है। जी हाँ, लेग बिफोर का शिकार बने, पहला विकेट गिरता हुआ अमित पवार बैक टू द पवेलियन। करना होगा। नए बल्लेबाज इस समय स्ट्राइकिंग इन पर। इस समय कृष्णा गेंदबाजी मार्ग पर, सटीक लाइन और लेंथ पर गेंदबाजी चल रही है। हल्के हाथों से खेला चाहते थे, ऑफ स्टंप के काफी बाहर, इशारा आएगा वाइड का और एक रन जुड़ेगा स्कोर कार्ड में। रन संख्या बढ़ेगी दोस्तों 9, एक विकेट के नुकसान पर। पूरी तरीके से सन्नाटा छाया है, सिंगल डबल से मैच को आगे लेकर जा रहे हैं। जो चौके और छक्कों की बरसात देखना चाहते हैं दर्शक, वो नहीं बन रहे इस मुकाबले में। ओवर पिच गेंद थी, खोद कर निकाला था, डीप में खिलाड़ी तैनात, एक रन आसानी के साथ जुड़ेगा और कोई दिक्कत नहीं होगी एक रन लेने में। सिंगल डबल से मैच अगर आगे चलता है तो शायद 5वें ओवर तक ये मैच जाएगा। जरूर आप देख सकते हैं स्कोर कार्ड, 20 गेंदों पर 19 रनों की और जरूरत है। हल्के हाथों से खेला है, कट करना चाहते थे पॉइंट की दिशा में और ये डॉट गेंद आती हुई आहिस्ता आहिस्ता इस मैच के ऊपर की अपनी पकड़ राठौड़ 11 की टीम बनाती हुई नजर आ रही है। देखिए जैसे जैसे मैच पर पकड़ मजबूत होगी उसके बाद मुश्किलें बढ़ती जाएगी सचिन धवले प्रहार पुणे टीम के, क्योंकि उनको पता है कि छोटा सा लक्ष्य भी कभी कभी बड़ा नजर आता है जब गेंदें कम होगी और रन ज्यादा होंगे। कोशिश अच्छी चल रही है राठौड़ 11 की ओर से। इस बार काफी लंबा स्ट्रोक जड़ने का प्रयास किया था डीप मिड विकेट से, यहां पर बल्लेबाज गेंद को फील्ड करते हुए एक रन आसानी के साथ जुड़ेगा। 11 रन बने हैं एक विकेट के नुकसान पर। जरूर पावर प्ले के 2 ओवर का खेल समाप्त हुआ है, 11 बने हैं एक विकेट के नुकसान पर। सभी खिलाड़ियों से मैं एक निवेदन करना चाहूंगा कि अंपायर के फैसले पर कोई भी रिएक्शन ना ले। अगर ऐसा कोई खिलाड़ी बार बार करता है तो उस टीम को पेनल्टी दी जाएगी। इस प्रतियोगिता के रूल्स है, उसी के अनुसार आपको खेलना होगा।
सचिन आए हैं इस समय गेंदबाजी के लिए। पावर प्ले में मात्र 11 रन खर्च किए, एक विकेट भी चटकाई है। 18 गेंदों पर 18 रनों की जरूरत है। रिक्वायर्ड रन रेट 6 रनों का है। राठौड़ 11 की टीम आहिस्ता आहिस्ता कमबैक करती हुई नजर आ रही है और सचिन धवले प्रहार पुणे की टीम आसानी के साथ मैच को जीतेगी ऐसा लग रहा था, लेकिन ऐसा नहीं है। पावर प्ले में मात्र 11 रन खर्च किए हैं। सराहना करनी होगी राठौड़ 11 की, जिस तरीके से गेंदबाजी रही है। ओह, जड़ में गेंद थी, अच्छा स्ट्रोक देखने को मिला। डीप से खिलाड़ी गेंद को फील्ड करते हुए एक रन आसानी के साथ जुड़ेगा। इक्के दुक्के वाला काम यहां पर चल रहा है। चौके छक्के से बल्लेबाज को वंचित रखा गया है। हल्की सी शबनम आउटफील्ड में देखने को मिल रही है, जिसका असर बल्लेबाजों के ऊपर देखने को मिल रहा है, क्योंकि आउटफील्ड से जब गेंद गीली होकर आती है तब जरूर दिक्कतें होती है बल्लेबाजी में। जरूर इस समय इशारा आता हुआ अंपायर का, वाइड का इशारा आएगा। और दौड़कर एक रन पूरा कर लिया है। कुल मिलाकर 2 रन स्कोर कार्ड में जुड़ेंगे। रन संख्या बढ़ेगी इस 2 रनों से। 14 रन एक विकेट के नुकसान पर। पावर प्ले में तो सफल रही राठौड़ 11 की टीम, लेकिन इस ओवर में अतिरिक्त रन खर्च नहीं करना चाहेगी। सचिन की अगली गेंद। इस बार हवाई सफर पर गेंद को भेजना चाहते थे, गेंद के नीचे फील्डर जरूर आएंगे। ये गलती यहां पर कर बैठे। कैच ड्रॉप होता हुआ, कैच ड्रॉप हुआ है, इसी को कहते हैं गरीबी में आटा गीला। कैच को लपकना चाहिए था, लड्डू कैच था, गेंद के नीचे जरूर आए थे। और ये जो आउटफील्ड गीली है उसका असर अब फील्डर के ऊपर भी होता हुआ, क्योंकि गेंद जो है हाथ से फिसलती हुई नजर आई। कैच को लपकना चाहिए था। 2 रन भी सेफ हो सकते थे टीम के लिए और ये महत्वपूर्ण साबित भी हो सकते थे, लेकिन कैच को ड्रॉप किया है। धीमी गेंद थी, फिर से एक बार मौका है। इस बार भी ड्रॉप कैच किया है। मौके मिले हैं, जब जब बीच मैदान में कैचेस ड्रॉप हुए हैं तब तब आपको हार का मुकाबला करना पड़ा है। ये क्रिकेट है, कैचेस विन द मैचेस कहा जाता है। हाथ से गेंद जरूर छूटी थी सचिन के, लेकिन उस खराब गेंद पर भी विकेट लेने का सुनहरा अवसर प्राप्त हुआ था। डीप स्क्वायर लेग में खिलाड़ी तैनात थे। ये बैक टू बैक दूसरा कैच ड्रॉप हुआ है और कहीं ना कहीं अपने आप को थोड़ा सा नाखुश समझते हुए सचिन 70 रन बने हैं एक विकेट के नुकसान पर। इस ओवर की अगली गेंद, रनअप में थोड़ी सी गड़बड़ी हुई। फिर से एक बार सचिन गेंदबाजी मार्ग पर वापस जाते हुए। जी हां, इस ओवर की अगली गेंद देखना होगा। बहुत ही जोर से स्ट्रोक लगाया है, 1 बाउंस बाउंड्री के पार जाएगी। काफी समय बाद ये चौका देखने को मिल रहा है और इस चौके के साथ मैच के दरमियान अब इस ओवर में पुणे की टीम ने कमबैक किया है। इस बार अच्छा स्ट्रोक है, लॉन्ग ऑफ के क्षेत्र में फील्डर तैनात, एक रन आसानी के साथ जुड़ेगा और रन संख्या बढ़ेगी इस एक रन के साथ मेरे दोस्तों 22 रन। अच्छी कोशिश इस समय होती हुई, ये साझेदारी बढ़ती हुई नजर आ रही है। अगली गेंद, कैच का मौका बन सकता था, टेढ़े बल्ले से खेलने का प्रयास बल्लेबाज ने किया और डॉट गेंद के साथ तीसरा ओवर समाप्त होता हुआ। रन बने हैं 3 ओवर की समाप्ति पर, एक विकेट के नुकसान पर 22 रन।
7 रनों की जरूरत है। एक बड़ा करिश्मा ही राठौड़ 11 को यहां से जीत दिला सकता है। बहुत ही अच्छी गेंद थी, फिंगर को रोल किया, विकेट कीपर के दस्तानों में गेंद चली गई, डॉट गेंद आई है। 11 गेंदे 7 रनों की जरूरत। ऐसी गेंदबाजी अगर चलेगी तो जरूर मजा आने वाला है। पाली प्रीमियर लीग का पहला मेडल और सागर कामले के नाम रहा। किंग मेकर चैंपियंस ट्रॉफी का पहला मेडल और दर्शन बांदेकर के नाम रहा। और इस समय देखना होगा अब राम किस तरीके से गेंदबाजी करते हैं। इस बार भी मौका था, लेग बिफोर का बड़ा अपील किया गया है। जरूर एक रन लेग बाइज के रूप में जरूर जुड़ेगा। पैर से गेंद टकराई, हल्का सा अपील किया था और जिस तरीके से उन्होंने बताया शायद उछाल थी गेंद में, इसलिए नॉट आउट का इशारा दिया है। एक रन जरूर जुड़ेगा स्कोर कार्ड में। अच्छी गेंदबाजी राम की। इस बार भी बहुत ही अच्छी गेंद थी, रन लेना चाहते थे, रन जरूर यहां से मिलेगा। कोशिश बहुत ही अच्छी है, 22 के रूप में रन जुड़ेगा। रन संख्या बनती हुई 1 रन के साथ दोस्तों 24 रन। 5 रनों की जरूरत है। जरूर सचिन डवले प्रहार पुणे की ओर से अब अच्छी साझेदारी पनपती हुई नजर आ रही है। 9 गेंदों पर 5 रनों की जरूरत है इस समय। एक स्ट्रोक दूर है जीत से इस समय पुणे की टीम। इस बीच राम की अगली गेंद, बहुत ही अच्छी गेंदबाजी, हल्के हाथों से खेला है। दूसरी की मांग करना चाहते हैं लेकिन मना करते हुए इस समय सचिन। रन संख्या बढ़ेगी इस 1 रन के साथ 25 रन। अच्छी गेंदबाजी रही है, कम टोटल होने के बावजूद भी यहां तक लेकर आए हैं राठौड़ 11 के गेंदबाज। इससे बड़ी उपलब्धि क्या हो सकती है। एक क्रॉस खेलने का प्रयास है, मौका बन सकता था रनआउट का, लेकिन ऐसा हुआ नहीं। 1 रन जरूर चुराते हुए रन संख्या बढ़ेगी इस 1 रन के साथ दोस्तों 26 रन। इस चौथी ओवर की अब आखिरी गेंद रहेगी। 3 रन दूर है यहां से जीत के लिए सचिन डवले प्रहार पुणे की टीम। देखना होगा क्या इसी गेंद पर वो 3 रन मुकम्मल करेंगे या 5वीं ओवर तक इंतजार करना पड़ेगा उनको जीत के लिए। राम ने किफायती गेंदबाजी की है। चौथी ओवर की आखिरी गेंद, हल्के हाथों से खेला है, 1 रन जरूर पूरा करेंगे। दूसरी की मांग करना चाहते हैं, ये चीखी रन यहां पर कहेंगे और जी हां 2 रन पूरे कर लिए हैं। स्कोर लेवल होता हुआ मात्र 1 रन की जरूरत है इस समय सचिन डवले प्रहार पुणे टीम को। देखना होगा ये 1 रन बनाने के लिए और कितना समय लिया जाता है। अच्छी गेंदबाजी, बहुत ही अच्छी गेंदबाजी। 24 गेंदों पर अब तक देखा जाए तो 28 रन खर्च कर चुके हैं। स्कोर लेवल हुआ है, 1 रन चाहिए। अब यहां से टेस्ट क्रिकेट वाली फील्ड देखने को जरूर मिलेगी। 1 स्ट्रोक दूर है, देखना होगा। अब बल्लेबाज को न्योता दिया जाएगा कि लंबा स्ट्रोक लगाइए, लेकिन बल्लेबाज सिंगल के बारे में ही सोचना चाहेंगे। मात्र 1 रन की जरूरत है। आखिरी ओवर लेकर गेंदबाज, टीम ओनर है सचिन ढवले। बहुत ही अच्छी बल्लेबाजी रही है, कट किया है, मौका था लेकिन गैप निकालने में कामयाब। आखिरकार ये विनिंग रन सचिन के बल्ले से निकलते हुए और यहां से सचिन ढवले प्रहार पुणे टीम ने इस मुकाबले को जीता है। वेल प्लेड, बहुत बहुत शुभकामनाएं नेक्स्ट मैच के लिए।